हो. काय 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 करताय काय? हे बघ विश्वादादा, तिकडे खाली यश आणि श्वेताच्या एंगेजमेंटची तयारी सुरू असताना मी नाही अशी गप्प बसून राहू शकत. मला काहीतरी करायला हवं. काहीही करायची गरज नाहीये. तुम्ही इथे जमिनीवर पाय ठेवायचं नाही ही शिक्षा झालीये तुम्हाला. विसरलात का? अरे पण दादा, ही कसली चुकीची शिक्षा आहे? म्हणजे ह्या बेडवरनं खाली पाऊल ठेवायचं नाही, त्याच्यापेक्षा या खोलीतच पाऊल ठेवायचं नाही अशी शिक्षा दिली असती ना तर खूप बरं झालं असतं. पण आता शिक्षेत बदल होणार आहे का? नाही ना. आणि मीही तुम्हाला जमिनीवर पाय ठेवू देणार नाहीये. नाही पण दादा, खरंच नाही म्हणजे नाही. नाही. काय 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 चाललंय? मी फक्त फोन घेते, आता तोही घेऊ नको का? नाही नाही नाही, फोन घ्या, फोन घ्या. मीच देतो तुम्हाला, घ्या. बसतीये मी. यश, फोन उचल. मला आवडली. हा बहिणी, उद्याच्या कार्यक्रमाला कुठली साडी नेसू? हा वहिनी, हा खरं तर ना आपण परत एकदा शॉपिंग करायला हवी होती. हो ना. आणि या लीलाच्या गोंधळात सगळंच राहून गेलं. नाहीतर काय. हे बघ, मला वाटतं ना मी हीच साडी नेस. हा, ही छान आहे. हा, तशी मला पण ही आवडली. हो ना बहिणी? वहिनी, वहिनी, काय झालंय काय? आम्ही दोघे इतक्या उत्साहाने साखरपुड्याची तयारी करतो आणि तुम्हाला काय झालंय? आय एम सॉरी, ते मला टेन्शन आलंय. टेन्शन आलंय तुम्हाला? दुर्गा जहागीरदारांना टेन्शन आलंय? नाही नाही नाही. त्या उद्धट आणि अतिशहाण्या लीलामुळे मला टेन्शन आलंय. तिने काय गोंधळ घातला तर? वहिनी, कसं शक्य आहे? आता तुम्हीच सांगा. एजंटने तिला शिक्षा दिली ना जमिनीवर पाय न ठेवण्याची, मग कसा गोंधळ घालेल ती? आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ. एजेने साखरपुडा ठरवलाय ना, मग तो होणारच. आय होप सो. तू म्हणतेस तसंच व्हावं. होईल होईल. आय एम सो सॉरी. तयारी करायची ना. चला तयारीला लागूयात. माझ्या भावासाठी महत्वाचा दिवस आहे. चला चला. वहिनी थांबा, तुम्ही आधी हसा, दीर्घ श्वास घ्या. हसा हसा हसा. तुमच्या भावाचा साखरपुडा आहे. हो गो. चल चल चल. ही छान वाटतीये ना? ही तू नेस. चल. ही मला रेडी? येस. एक मिनिट. हॅलो हॅलो. काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला आमच्या सासूबाई पाहिजे. सासूबाई आता बिझी आहेत, त्या विश्रांती घेत आहेत. बाय. अरे, तू या घरचा नोकर आहेस आणि तू असा वागतोयस? आणि तू तू आमच्या तोंडावर दार बंद करतोस? आमचा अपमान करतोयस. नोकर कोणाला म्हणताय? तुला. हा, मी नोकर आहे, पण मी आता लीला वहिनींचा भाऊ आहे आणि भावाने बहिणीचं रक्षण करणं हे त्याचं आद्य कर्तव्य असतं, ते मी बजावतोय. ते कर्तव्य वगैरे ठीक आहे, पण तुझ्या अशा वागण्यामुळे ना तुझ्या बहिणीला मिळणारा मान मिळणार नाही. हो ना. आणि काय आहे ना, आम्ही खरं तर लीलाईंचा चॉईस विचारायला चालू होतो, पण ठीक आहे, राहू दे, काही हरकत नाही, नको विचारू. एक मिनिट. चॉईस म्हणजे आम्हा सोनांना काही निर्णय घ्यायचे असतील तर सासूला विचारायला नको का? विचारायला तर हवं. हो ना. बाजूला हो. नाही, थांबा. लीलाई, आम्ही खाली साखरपुड्याची तयारी करतोय. सरू, साखरपुड्याची नाही, यश आणि श्वेताच्या साखरपुड्याची.
आम्ही 2 कॉम्बिनेशन चूज केलेत. ह्यातलं कुठलं घेऊ? सांगा सांगा. अय्या सरू, ही तर श्वेताची चॉईस आहे. हो, वा लिलाई, नाईस चॉईस. खूप छान. पण खरं सांगू लिलाई, मला खूप वाईट वाटतंय, म्हणजे अगदी मनापासून. काय ना, आता घरात एवढं आनंदाचं वातावरण आहे आणि तुम्ही अशा खोलीत अडकलात. सो बॅड. सो सॅड. लिलाई, आणि थीम कुठली चूज करू मी, ही की ही? ही. हे सरू, परत श्वेताचा चॉईस. हो ना. सरू, श्वेताचं आणि लिलाईचं खूप पटणार आहे. खूप सेम चॉईस आहे. मला तर वाटतं साखरपुड्याचा दिवस श्वेताच्या आयुष्यातला बेस्ट दिवस असणार आहे. हो हो, खरंय खरंय. एनिवे, निघतो आम्ही. हो. लिलाई, थँक्यू सो मच. हा, मी हे. चला वहिनी. थँक्स. तुम्ही जेवण आणलंय माझ्यासाठी? हे का फक्त वरण भात? तुला बरं नाहीये, आईने दिलंय, खा आता. पण मला बरं नाही असं नाहीच आहे. माझा तर फक्त ऍक्सिडेंट झालाय. फक्त ऍक्सिडेंट? तुला स्पायसी जेवण अलाउड नाहीये, त्यामुळे हे खायचं, औषधं घ्यायची आणि झोपायचं. एजे, मला वरण भात असा नाही आवडत. जर कोणी कालवून दिला ना तरच आवडतो. मी तुला फक्त बेडवरनं खाली उतरायला नाही सांगितलंय. तुझे हात ओके आहेत ना? हात कुठेचा? काय? मला एवढं दुखतं, ऍक्सिडेंट झालाय माझा. कसं काय कालवून घेणार आहे मी? दुखतंय खरंच. हे काय? नाही, तुम्ही शेफ असाल तुमच्या रेस्टॉरंट मध्ये, पण आता घरी तर हाताने कालवू शकता ना? मला हाताने कालवलेलाच वरण भात आवडतो. जर हाताने कालवला नाहीत ना तर मी खाणारच नाही. हे काय आता सगळं मीच करू का? एकतर मी आजारी आहे, मला एवढं लागलंय. माझे बाबा असते ना तर छान मला भरवलं असतं, मग मला बरं वाटलं असतं आणि मला छान झोप पण लागली असती. पण इथं कोणी काळजी घ्यायलाच नाही माझी. आता कसं होणार आहे सगळं? तुझा हात दुखतोय ना? मग हो, म्हणजे
दुखतोय, पण ते मला खाताना दुखतोय, भरवताना दुखत नाहीये. हे जे मला माहितीये, तुमचं पण जेवण झालं नसेल. प्लीज एजे, प्लीज. गुड. थँक्यू. एजे, आता काय? माझी शिक्षा कॅन्सल करा ना. एजे प्लीज, मी ना आराम करे, अजिबात कुठे जाणार नाही, पण प्लीज तुम्ही शिक्षा कॅन्सल करा. काही झालं तरी तुला पनिशमेंट कम्प्लीट करावी लागेल. पण तुला बरं नाहीये, औषधं घ्यायची आणि आराम करायचा. ओके? मी आता अशीच खोलीत बसून राहिले तर यश आणि श्वेताचा साखरपुडा कसा काय कॅन्सल होईल? नाही, मला काहीतरी मार्ग काढायलाच हवा. नो वे, अजिबात नाही. तुझ्या खुराफती डोक्यात जे काही चाललंय ना, ते आता बंद करायचं. आता औषधं घ्यायची आणि शांतपणे झोपायचं आणि रेस्ट करायचं. ओके? आणि माझी दिलेली शिक्षा मोडायची नाही दिला. कळलं? दॅट्स इट. ठीक आहे, नाही मोडणार मी तुमची शिक्षा. आता तुम्ही नाही का माझ्याशी लग्न झाले, शिक्षा इतके महिने भोगताच आहात. आता निदान हात तरी धुवू कमी. बरं ठीक आहे, नाही धुत. इथे अशी झोपते, सगळं ते खरकटे लागू दे मला. हॅलो. गुड. आलोच मी. रेवतीला शुद्ध आली हे सांगू का लीलाला? नको. रेवतीकडे जायचा हट्ट करेल ती. अँड शी नीड्स रेस्ट. आजींचा निरोप आहे की नाश्ता वर पाठवते, संध्याकाळची साडी तयार ठेव. 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 विश्वा, काय चाललंय?
ते आजींचा निरोप होता लीला वहिनींसाठी की संध्याकाळचा नाश्ता तयार ठेव, मी तुला खालनं वर पाठवत नाही. व्हॉट? नाही ते माझं जरा गोंधळ झालं, जमलिंग झालं. हे वासुदेव, जे काय असेल आईला निरोप दे की मी हॉस्पिटलला चाललोय, मी संध्याकाळी उशिरा येईन. हा, नक्की सांग. आओ सर, आओ. आता अजून एक निरोप. नक्की काय निरोप होता? हॉस्पिटलने सांगितलंय की संध्याकाळचा नाश्ता तयार ठेव, मी खाली आजींना पाठवते. नाही नाही नाही, लीला वहिनी, आओ लीला वहिनी. नाही नाही, यश आणि श्वेताचा साखरपुडा मी नाही होऊ देणार. मला काहीतरी करायलाच हवं. नाही होऊ देणार मी. मॅडम, तुम्ही या बेडच्या खाली पाय ठेवायचा नाही अशी शिक्षा आहे तुमची, विसरलात का तुम्ही? हे बघ दादा, खूप गरजेचं आहे माझं आता बाहेर जाणं. नाही नाही नाही, तुमची कितीही गरज असली तरी तुम्ही या बेडच्या खाली पाय ठेवायचा नाहीये. हे बघ, प्लीज प्लीज. नाही म्हणजे नाही. आता मी काय करू म्हणजे माझी इथनं सुटका होईल? रेवती, माझ्याकडे ही एवढी शेवटची आठवण आहे ग तुझी. हा स्कार्फ बघितल्यावर ना मला कायम तुझी आठवण येत राहील. आणि मी तुला किती हर्ट केलंय ना हेही आठवेल. आईला वाटतंय की आपल्या सगळ्या मेमरीज विसरून श्वेता बरोबर एक नवीन आयुष्य सुरू करा. पण माझ्या मनात तू असताना मी दुसऱ्या कोणाचा कसा विचार करू? शक्यच नाही. मी दुसऱ्या कोणाचा विचार पण करू शकत नाही. आय एम सॉरी रेवती. जमलं तर मला माफ कर. पण आपल्याला एकमेकांना विसरावंच लागेल. आज माझ्या यशचा साखरपुडा आहे. आई बाबांनी यशची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. तेव्हापासून त्याच्या आयुष्यातले सगळे निर्णय मीच घेतलेत. ती श्वेता त्याच्यासाठी योग्य आहे का नाही मला खरंच माहित नाही. पण त्या रेवतीसारखी मुलगी त्याच्या आयुष्यात यायला नकोय. ती आणि लीला मिळून माझ्या यशला फसवतायत आणि हे मी कधीच होऊ देणार नाही. देवा, त्या रेवतीला माझ्या यशच्या आयुष्यात कधीच येऊ देऊ नकोस प्लीज. आणि यशचा आणि श्वेताचा संसार कायम सुखाचा होऊ दे. तुझ्या चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे प्लीज. विश्वा दादा, खरंच खरंच गरजेचं आहे रे. प्लीज जाऊ दे ना, प्लीज. नो मीन्स नो. हे बघा लीला वहिनी, मी तुमचा भाऊ जरी असलो ना तरी एजे सरांचा लॉयल पी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तुम्ही या बेडच्या खाली पाय ठेवायचा नाहीये. आणि मी जातीने तुमच्यावरती लक्ष ठेवणार आहे की तुम्ही या बेडच्या खाली पाय ठेवताय की नाही ते. पण आता पाय ते हे बघा लीला वहिनी, तुमच्या या गडबडीतनं सरोजिनी आजींनी तुम्हाला एक निरोप सांगायला सांगितलं होतं, तो मी सांगायला विसरलो. तो निरोप राहू दे आता. मी नाही उतरत खाली. पण विश्वा दादा, माझं एक काम करशील का? एजंटच्या स्टडी रूम मध्ये व्हील्स असलेली खुर्ची आहे, ती घेऊन ये ना प्लीज. हा ठीक आहे. व्हील्स वाली चेअर कशासाठी? ती हवी आहे मला. आण ना प्लीज. हा ठीक आहे. प्लीज प्लीज, पटकन पटकन. हो हो, जा जा.